मित्रांनो, तुम्ही जे शोधत आहात तेच हे प्रोडक्ट ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना, जे तुम्हाला निरोगी, आजारमुक्त, दीर्घायुष्य बनवतं. मग तुम्ही आजारी असाल तरी चालतं, नसाल तरी तुम्हाला कुठलाही आजार होऊ देणार नाही, अशा पद्धतीने हे काम करतं. याचे काही आपण कस्टमरला आलेले रिव्ह्यू बघणार आहोत, तो कशा पद्धतीने रिझल्ट येतात. हे रिझल्ट बघून तुम्हीही अन्न म्हणून याचा वापर करू शकता. पण हे औषधापेक्षा जास्त पॉवरफुल काम करतं. ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन त्रास होऊन शुगर, बीपी, कॅन्सर अनेक आजार होऊन मरण्यापेक्षा स्पिरुलिना आपल्या जीवनात उतरवा. नक्कीच जीवनाचं तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आयुष्य वाढवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा, व्हिडिओ कंटिन्यू करा. काय म्हणता? आवाज ब्रेक झाला तुमचा. म्हटलं आपण एक परगावला औषध पाठवत होतो. हा हा हा. तर त्या आजीबाईला 2 डोस मध्ये त्या स्वतः उठून बसायला लागल्या आपल्या आजीबाईवानी. बर बर बर. तर त्यांचं असं म्हणणं आहे, आता थोड्या आजीबाई चालल्या पाहिजे. आणि मग चालतील ना. आता किती दिवस झाले? 2 डोस झाले ना. 2 डब्या दिल्या त्यांना. जामणी पण गोळी घेतल्यापासून. हा हा. म्हणजे काय त्रास होता त्यांना? काय मी डायबिटीज होता हा. आणि घेताय असं डायबिटीज होता का? टॉक्सिन निघत असते ते बाहेर. हा, माझं टॉक्सिन होईल, शुगरला कंट्रोल करेल, इम्युनिटी वाढेल, असं होईल हळूहळू. आता त्यांना फ्रेश वाटत असेल ना सध्या? हा, फ्रेश वाटतंय. घाम फुटतो म्हणे जास्त. घाम ना? मग ते टॉक्सिन होत आहे, ते घाम येतो ना. शरीराचे जेवढे विषारी घटक आहे ना सगळे बाहेर निघतात. घाम असेल चांगलं, फक्त पाणी पित जा म्हणा, जास्त काही प्रॉब्लेम नाही. तिला पाणी पित जा म्हणलं. हा, काय होतं डिहायड्रेशन झालं तर मग प्रॉब्लेम येतो, शरीरात पाणी कमी पडतं ना. चालेल चालेल. तुम्हाला ते कमरेची त्रास आहे. हा का? ऍसिडिटी वगैरे? हा, ऍसिडिटी पण आहे ना. अच्छा, मग किती वाटलंय फरक? ऍसिडिटी नाही, पण ते थोडस कमराला काही थोडंफार असं एवढं काही जाणवत नाही, तेवढं काही अजून थोडस. किती दिवस घेतलं होतं? 50 दिवस घेतलं होतं का? नाही ना, काही नाही अजून. महिना बी नाही झाला ना आपल्याला त्याला. नाही का? नाही, आता घेतलेले तरी थोडाफार फरक, तुमचा थकवा, इम्युनिटी वगैरे बाकीच्या गोष्टी थोडस असं जाणवत आहे, पण मग तितका नाही. तरी अजून सांगासारखं होईल ना. मग आता ते टाइम घेतात दादा, 100-200 दिवस हळूहळू रिकव्हर करतात ते पूर्ण बॉडीला नॅचरली. ते काही पेन किलर नाही ना गोळी. आता घेतली, उद्या आराम वाटेल परत जे येते. चालेल, बघतो मी सर, काय अडचण नाही. हॅलो, 96 होतं असं. किती झालं आता? 91. अच्छा, 91 झालं का? किती दिवसामध्ये? 3 महिन्यामध्ये. हा का? अच्छा, मग 3-3च घेताय तुम्ही का 2-2 घेताय? आता एवढी डबी संपोसतात 3 घेतो, मग 2 घेऊ का? हा, नाही, वजन अजून मायनस करायचं असेल तर मग 3-3च घ्या ना. एखादं 2-1 महिने घ्या, मग काय अडचण नाही. चालेल. आता या 2 डबे आल्या का, या 3-3 घ्या. आणि आता तुमच्या का असेल म्हणजे 1-1.5 महिना तुम्हाला 3-3 जाईल, मग 2-2 घ्या नंतर. चालेल. मग 2-4 किलो अजून उतरून जाईल ना. चालेल. असं जर अजून 5-7 किलो करायचं असलं तर मग 4 डब्या 3-3च घेत चला. असं दिवस पोळी खातो, सकाळी आणि संध्याकाळी. हा. सकाळी दिले, संध्याकाळी दिले. पण आता याचा सपोर्ट राहतो ना. काही वाटत ती भूक लागली असं नाही, काही नाही. नाही, काय अडचण, एनर्जी राहते ना. स्पिरुलिना म्हणलं एक पोळी खाली तरी दिवस निघत असेल तुमचा. आज तर एकच पोळी खाल्ली. नाही, बरं, थोडस वजन कमी होऊन जाईल. अजून 5-7 किलो झालं म्हणजे मग लिमिट मध्ये येईल ना. 80-85 असं असलं म्हणजे मग थोडं. बरं, चालेल, पाठवतो मी उद्याकडं. चालेल.